हीरालाल राठौर जी, उनके साथ में आए हुए मुंबई से सचिन भाऊ साहब, शिवाजी राव साहब नासिक जिला अध्यक्ष, विनायक राव साहब और उनके साथ आए हुए औरंगाबाद, नासिक, मुंबई ऐसे विजय सेल के सभी पदाधिकारी, मालेगांव शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तमाम ही हमारे कार्याध्यक्ष, महिला सेल के अध्यक्ष और कार्याध्यक्ष, मालेगांव शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस के सभी पदाधिकारी, हमारे अलग अलग सेल के सभी यहाँ अध्यक्ष, सभी पदाधिकारी, मेरे सामने हमारे नून बारे से आए हुए हमारे बुजुर्गों लतीफ पहलवान साहब, दोस्तों और साथियों, सबसे पहले मैं मालेगांव शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से और आप लोगों की तरफ से मैं हीरालाल जी और उनके साथ में आए हुए तमाम ही बीजेपी सेल के तमाम ही पदाधिकारियों का मैं स्वागत करता हूं और आपका आभार व्यक्त करता हूं, आपका शुक्रिया अदा करता हूं कि आप विशेष जयंत पाटिल साहब ने आपको मालेगांव शहर भेजा और आपको ये विनती की जयंत पाटिल साहब ने कि आप मालेगांव में जाकर आप वहाँ जो बीजेपी सेल के जो अध्यक्ष और कार्य अध्यक्ष को आप नियुक्ति पत्र आप दो, आप प्रवास करके नागपुर से प्रवास करके आप यहाँ पर आए। मैं आपका बहुत आभार व्यक्त करता हूँ और आपका स्वागत करता हूँ। अभी आप लोगों के सामने हीरालाल जी ने मालेगांव शहर बीजेपी सेल के अध्यक्ष जाबिर शाह साहब को बनाया और दो कार्य अध्यक्ष दिए, एक हमारे इस्माइल शाह साहब और एक इखलाक शाह साहब। ऐसे तीन लोगों को आज यहाँ पर अध्यक्ष और दो कार्य अध्यक्ष का नियुक्ती पत्र दिया गया। माझ्याबरोबर आलेले निफाडचे मानकेश्वर वाचनालयाचे संचालक टिपले साहेब, त्याचप्रमाणे निफाडचे पत्रकार आणि सेवाभावी सचिव, संकल्प सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय आयर सर, उपस्थित सर्व आता ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांचं म्हणजे आज आम्ही नवीन पहिल्यांदा चालू आणि त्याच्यावर नावं माहीत नसल्यामुळे तुमची सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय बंधूंनो, खरं तर परवा राठोड साहेबांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी आता नागपूरला आहे, चंद्रपूरला आहे, तिकडचा दौरा आटोपून आणि मी उद्या मालेगावला येतोय, तर तुम्ही त्या ठिकाणी या, आपल्याला विजय त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आणि आपल्याला काही जणांची नियुक्ती करायची आहे। आसिफभाई या ठिकाणी खरं सांगू तुम्हाला, मला आनंद यासाठी झाला का ज्यावेळेस तिथं आम्हाला कार्यकर्ते आपले घ्यायला आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि तो उत्साह पाहत होतो आणि आता एवढ्या या सभागृहाच्या चेहऱ्यावर जो आनंद राठवतो आहे, खरं तर तो वर्णन करायचा किती आनंदित झालेला आहात आपण। कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय आणि मी काय, ते धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, परंतु हे बंजारा साहेब समाजाचे कार्यकर्ते आणि आपणही विजय सर्व कार्यकर्ते आहात। खरं तर आपण अनेक वर्षापासून म्हणतोय की जितकी संख्या भारी उसकी सत्ते में भागीदारी, ये आज तक हमको मिलती नहीं रही। और हीरालाल साहब राठौड़ जब आए, जब माझी ज्यावेळेस नियुक्ती झाली, मलाही 2-3 महिने झाले नियुक्ती करून, तुम्हाला जितका आनंद झाला ज्या दिवशी माझी नियुक्ती झाली, कारण मी निफाड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी संस्थेवर काम केलं, परंतु ज्यावेळेस आपल्याला कुठं निवडून यायचं असेल आसिफभाई, त्यावेळेस किती अडचणी येतात। मतदानातून जर निवडून यायचं असेल, एखाद्या संस्थेत निवडून यायचं, जिल्ह्याच्या संस्थेत निवडून यायचं, राज्याच्या संस्थेत निवडून यायचं असतं तर आपल्याला माहिती आहे किती त्रास होतो आपल्याला। आणि मग आपल्याला असा माणूस या ठिकाणी आलाय
तो होऊन तुमच्या दारात येतो सत्तेची पदं घ्या ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस निश्चित आपल्याला आनंद होतो. कारण आतापर्यंत आपण दुर्लक्षित झालेला समाज, तो विजयंती समाज जर सत्तेपासून बाजूला राहिला समाज, त्या समाजाला तुमच्या दारात येऊन जर सत्तेचं पद दिलं आणि खरं सांगतो तुम्हाला, हा माणूस हे हिरालालजी राठोड प्रदेशाध्यक्ष आहेत, पण आपले शरद पवार तेच आहे, इतके जवळचे संबंध पवार आताच आणखी तसं होतं, पवार साहेबांचा फोन त्यांना आला आणि रोज जे जे काम करतात ते सुप्रियाताईंना, पवार साहेबांना, अजितदादांना रोज ते काय काम केलं ते सांगतात. आणि मला खात्री आहे राठोड साहेब तुम्ही ते हजारोंचे ते घेतले, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, परंतु आज जो इथे या ठिकाणचा महादेवाचा जो मेळा आहे, खरं सांगतो ऐतिहासिक असा हा मेळावा आहे. आणि हा तुम्ही हे फोटो आणि इथला हे कार्यकर्त्यांचं तुम्ही पवार साहेबांपर्यंत पोहोचवा की ऐक्य उत्साही कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. आणि आसिफभाई तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, कारण तो आम्हाला माहिती आम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना ज्यावेळेस फोन करतो, एवढे कार्यकर्ते वेळेस जमा करायचे असतात ना, खूप त्रास होतो 4-4 वेळा, पण आपल्या शब्द खाकर एवढे कार्यकर्ते आज इथं येऊ शकतात. ज्यावेळेस तुम्ही मोठा कार्यक्रम घ्याल त्यावेळेस हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते येतील याची मला खात्री आहे. म्हणून मालेगावमध्ये मला माहिती आहे इथं याच्या अगोदरचे पण निहालभाई आमदार होते, हरिभाऊ महाले होते, नंतर आपले रसिदभाई झाले, म्हणजे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आपल्या या मालेगावमध्ये, आपल्या नगरपालिकेमध्ये, आपला आता नगरपालिकेचं क्षेत्र असल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती येतो, संदीप फाळकर आमचं तर, पण आपल्याला बाहेरच्या मालेगावमधल्या बाहेरचं खेळ आहे काही, तिथं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती जे समाज आपल्या जयंतीमध्ये विजयंतीमध्ये समाविष्ट असतील त्यांना आपल्याला सत्तेच्या माध्यमातून त्यांना आपल्याला पुढे आणायचं आहे. आजपर्यंत तो सत्तेच्या माध्यमातून वंचित राहिलेला भाग समाज सत्तेच्या ह्याच्यासाठी आजपर्यंत त्याला कोणी विजयंतीमध्ये तसं जर पाहिलं तर खरं तर तुम्ही शहरी भागात राहता म्हणून तुम्ही शहरात आहे, परंतु विजयंती मधला जवळजवळ 80-90% समाज हा गावकुसाच्या बाहेर राहतो आणि गावकुसाच्या बाहेर असलेला समाज आपल्याला गावात आणायचा, शहरात आणायचंय आणि त्याची उन्नती करायची आहे. आणि त्याचं सगळं काम, ते ध्येय, ते उद्दिष्ट या माणसाने घेतलेलं आहे. तळमळीनं किमान हप्त्यातून मला एक दिवस फोन करतात तर तुमचं काय काम चालू आहे, त्याचे फोटो पाठवा, त्याच्या बातम्या पाठवा. जयंत पाटील साहेबांचा कार्यक्रम निफाडला होता प्रदेशाध्यक्ष, तर मला त्यांनी फोन केला तर म्हणजे आज निफाडमध्ये जयंत पाटील साहेब आहेत, त्यांची काठी आणि घोंगडी देऊन सत्कार करा. मला नाही सुचलं ते जे, आणि ज्यावेळेस मी त्यांचा काठी आणि घोंगडी देऊन सत्कार केला, मी राठोड साहेबांनी ते पाठवलं आणि जयंत पाटलांना तुम्हाला अभिमानानं सांगतो त्या माणसाने ते फोटो मडून घेतले. अजून एक ठिकाणी जे मुसतोड कामगार होते, मुसाची मुळी दिली, ते फोटो तयार करून घरात लावले. याचा अर्थ असा का ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील साहेब घेतले त्यावेळेस भटक्या विमुक्तांनी त्यांचा जो सन्मान केला तो कुठल्याही समाजाने